नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे साबुदाणा बटाट्याची चकली। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2.5 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे एकदम छान असे स्वच्छ धुवून मी ते उकडून घेतलेले आहे। अशा पद्धतीने मी हे बटाटे एकदम छान असे नरम उकडून घेतलेले आहे। येथे आपण बघू शकता। त्यानंतर मी इथे 1.25 किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मी कोमट पाण्यामध्ये छान असा भिजवून घेतलेला आहे। 1.25 किलो साबुदाण्याला मी 2.5 किलो बटाटे घेतलेले आहे। आता आपण हे बटाटे छान असे शिलून घेऊया। बटाट्याचे आपल्याला पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहे। इथे आपण बघूया, चकलीमध्ये टाकण्यासाठी मी इथे हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे बटाटे आपण आता किसणीमधून आपण किसून घेणार आहे। किसणीने आपल्याला एकसारखं बटाटा काढून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता, अशा पद्धतीने हे बटाटे आपल्याला एक एक करून किसणीमधून काढून घ्यायचे आहे। इथे मी सर्व बटाटे नरम करून घेतलेले आहे। आता आपण या बटाट्यामध्ये भिजलेला जो साबुदाणा आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। साबुदाणा आणि बटाटा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आपण बघू शकता, अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायच्या आधी आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की याला खूप वेळ लागतो आणि आपल्या हाताचे अंगार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर आता आपण त्यानंतर हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपल्याला याला छान असं मिक्स परत करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता, आपल्या चकलीचं मिश्रण छानपैकी झालेलं आहे। आता मी इथे गच्चीवर छान उन्हामध्ये पान कापड टाकून घेतलेलं आहे। ते मिश्रण मी आता साच्यामध्ये भरत आहे आणि आपल्याला छानपैकी चकली तयार करायची आहे। अशा पद्धतीने ही चकली मी टाकून घेत आहे। अशा पद्धतीने मी ही चकल्या एक एक करून सर्व चकल्या मी टाकून घेतलेल्या आहे। इथे आपल्या सर्व चकल्या तयार झालेल्या आहे। इथे आपण बघू शकता, आपल्या चकल्या छान पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहे। 2 उन्हामध्ये छान अशा चकल्या आपल्या सुकलेल्या आहे। आता मी तुम्हाला चकली तळून दाखवणार आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये चकली टाकूया। चकली छानपैकी तळत आहे।
इथे आपण बघू शकता चकली आपली छानपैकी तळलेली आहे आणि पांढरी शुभ्र एकदम फुगलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।